नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया परीक्षेला वारंवार विचारले जाणारे मॅथेमॅटिक यावरील प्रश्न, आणि ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयोवारीवरील प्रश्न बघणार आहे, जे की आपल्याला बरेचदा एक्झाममध्ये रिपीट बघायला मिळतात. चला तर मित्रांनो, बघा तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल. सर्वप्रथम तर मी प्रश्न वाचून घेतो. त्या अगोदर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. बघा, वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या चौपट आहे. 10 वर्षांनी वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या 2.5 पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती वर्ष आहे? बघा मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला बऱ्याच मित्रांना गोंधळात टाकू शकतो, परंतु तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारचे प्रश्न काही क्षणामध्ये आपण कसे सॉल्व्ह करू शकतो, ते पण विदाऊट फॉर्म्युल्यानुसार, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, आज असा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करू शकतो. बघा, आता आपण काय करूया, जसं प्रश्नामध्ये सांगितलंय तशी पहिली मांडणी करून घ्या. बघा, आपल्याला वडिलांचे वय म्हटले आहेत, तर मी इथं लिहून घेतो. बघा, हे वडील आणि हा झाला मुलगा. आता प्रश्नात म्हटल्याप्रमाणे मित्रांनो, बघा, मी कोणताही फॉर्म्युला वापरणार नाही. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न याच टेक्निकनं सोडवायचे आहेत. बघा, वडिलांचे वय हे मुलांच्या वयाच्या चौपट आहे. आता चौपट म्हणजे काय मित्रांनो, ते रेशोमध्ये करून घ्या. चौपट म्हणजे वडिलांचं वय 4 वर्ष आणि मुलांचं वय 1 वर्ष मानूया, तेव्हाच 1च्या हे 4 पट होणार आहे. आता पुढे म्हटलं आहे मित्रांनो 10 वर्षांनी म्हटलं आहे, तर मी काय करतो, इथे सेपरेटमध्ये 10 लिहून घेतो. 10 वर्षांनी वडिलांचे वय हे मुलांच्या वयाच्या 2.5 पट होणार आहेत. आता 2.5 पट म्हणजे काय मित्रांनो, बघा, मुलांचं वय 1 वर्ष असणार आहे, तर वडिलांचं वय हे 2.5, हे झाले 2.5 पट. 1च्या हे 2 2.5 पट झाले, परंतु हे पॉईंटमध्ये असले मित्रांनो, असल्या कारणास्तव आपल्याला हे सोडवण्यास अवघड जाऊ शकतं. तर आपण हे पॉईंट काढून घ्या, म्हणजे मुलांचं वय 10 वर्ष करूयात आणि वडिलांचं वय हे 25 करूयात. आता बघा, 10चे हे 25 2.5 पट आहेत. आता याला आपण रेशोमध्ये कन्वर्ट करूयात. 5 दुने 10, 5 5 25, म्हणजे वडिलांचं वय 5 वर्ष आणि मुलांचं वय 2 वर्ष असणार आहे. 5 हे 2च्या 2.5 पट आहेत, म्हणजे 10 वर्षानं मुलांचं वय 2 आणि वडिलांचं वय हे 5 असणार आहे. आता बघा मित्रांनो, हे रेशोमध्ये मी तुम्हाला कन्वर्ट करून सांगितलं. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता 10 वर्षानंतर दिलाय, तर पहिले आपण ॲज इट इज जसेल तसं ठेवून घ्यायचं आहे. याला गुणाकारामध्ये लिहायचं आहे. आता बघा, जे आपल्याला दुसरा रेशो दिलाय त्यामध्ये डिफरन्स घ्यायचा, म्हणजे 5 आणि 2 मध्ये आपल्याला डिफरन्स मिळतो 3 घ्यायचा. आता भागाकारामध्ये लिहायचं आहे. बघा, भागाकारामध्ये काय लिहायचं मित्रांनो, ह्या तिरप्या रेशोचा आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे, म्हणजे 4 दुने 8 मायनस 5 1 5. आता हे आपण इक्वेशन सोडून घ्यायचं आहे. 10 त्रिक 30 भागेला 8मधून 5 गेले, आपल्याला मिळतात 3. ठीक आहे. आता 3 1 3, तर याचा आपण भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळतं 10. आता 10 उत्तर मिळालं, तर बघा मित्रांनो, 10 उत्तर मिळालं तर आपण काय करूयात, बघा, 1ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 10. तर वडिलांचं वय किती आपल्याला आपण घेतलं होतं 4. 1ची व्हॅल्यू आपल्याला 10 मिळाली. 4ची व्हॅल्यू आपण कसं काढणार आहे, 4 गुणिले आपण 10 केलं, तर वडिलांचं वय आपल्याला 40 वर्ष मिळतं, जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलं आहे. आणि त्याही आधी मित्रांनो, जर का आपण लॉजिक लावलं, बघा, आपण जर का लॉजिक लावलं, आपल्याला इथपर्यंत जाण्याची सुद्धा या प्रश्नामध्ये गरज नव्हती. बघा, वडिलांचं वय 4 पासून 5 झालं म्हणजे 1 वाढलं, मुलांचं वय सुद्धा 4 पासून 2 झालं म्हणजे 1 वाढलं. याचाच अर्थ आपण असं सुद्धा निष्कर्ष काढू शकतो की 1ची व्हॅल्यू, बघा, आपल्याला 1ची व्हॅल्यू 10 मिळाली. म्हणजे बघा, वडिलांचं वय 4 होतं 5 झालं, मुलांचं वय 1 होतं 2 झालं, आणि त्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 10चा. म्हणजे आपण म्हणू शकतो की 1ची व्हॅल्यू आपल्याला 10 मिळाली, वडिलांचं वय 4 मानलं, तर 1ची व्हॅल्यू 10, तर 4ची व्हॅल्यू 40, आणि 1ची व्हॅल्यू 10, तर 1ची व्हॅल्यू आपल्याला 10 मिळणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, म्हणजे वडिलांचं वय आपल्याला 40 वर्ष मिळणार आहे. चला तर बघूया पुढील प्रश्न. बघा मित्रांनो, तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 हा स्क्रीनवर दिसत असेल. बघा, सौरभचे वय हे नितीनच्या वयाच्या दुप्पट आहे. 3 वर्षापूर्वी त्याचे वय नितीनच्या वयाच्या तिप्पट होते. सध्या सौरभचे वय किती आहे? बघा, त्याचप्रमाणे हा सुद्धा प्रश्न आहे, आपण त्याच प्रकारे हा सॉल्व्ह करून घ्या. आता बघा, मी लिहून घेतो इथे सौरभ आणि नितीन. बघा, सौरभ आणि नितीन काय म्हटलंय प्रश्नामध्ये, सौरभचे वय नितीनच्या वयाच्या दुप्पट आहेत. म्हणजे सौरभचे वय 2 असेल, तर नितीनचं वय हे आपल्याला 1 दिलेलं आहे. आता पुढे काय म्हटलंय, 3 वर्षापूर्वी. आता 3 वर्षापूर्वी दिले आहे, तर मी 3 ॲज इट इज जसेल तसं लिहून घेतो. 3 वर्षापूर्वी नितीनच्या वयाच्या तिप्पट होते, म्हणजे सौरभचं वय तिप्पट, म्हणजे 3:1 त्यांचा रेशो असेल. आता जे आपण अगोदर प्रश्न सोडवला त्याचप्रमाणे सोडून घ्यायचं आहे. बघा, हे 3 आपण ॲज इट इज तसेल तसं लिहायचं. गुणाकारामध्ये दुसऱ्या रेशोतील फरक घ्यायचा. दुसऱ्या रेशोमध्ये आपल्याला 3 आणि 1 मध्ये 2चा फरक दिसतो, 2 घ्यायचा. याच्या भागाकारामध्ये तेरप्या गुणाकाराचा डिफरन्स घ्यायचा, म्हणजे 2 गुणिले 1 घेतलं, 3 गुणिले 1 घेतलं, तर आपल्याला 3 मिळतात, मायनस 2 गुणिले 1 घ्यायचं, 2 मिळतं. हे आपण सोडवलं. 3 दुने 6, 3तून 2 गेले 1 राहतात, म्हणजे याचं उत्तर आपल्याला 6 मिळालं. म्हणजे आपल्याला 1ची व्हॅल्यू मित्रांनो किती मिळाले, 6. आता बघा, 3 वर्षापूर्वी त्यांचं वय, बघा, सौरभचं आजचं वय किती आहे मित्रांनो, 2, आणि नितीनचं आजचं वय किती दिलं आहे आपल्याला, 1. आता आपल्याला काय विचारलं मित्रांनो, सौरभचं आजचं वय विचारलंय. बघा, सौरभचे आजचे वय किती, 1ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळालं, सौरभचं आजचं वय 2 दिलं आहे, म्हणजे आपण काढू शकतो की 6 गुणिले 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 12 वर्ष. याचाच अर्थ
आपला ऑप्शन क्रमांक बघा, तुम्हाला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये अशा प्रकारचं उत्तर दिसतंय. तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 12 वर्ष. जर का आपल्याला नितीनचं वय विचारलं असतं तर नितीनचं आजचं वय किती असायला पाहिजे नव्हतं, 6 वर्ष, जे की आपल्याला एकची व्हॅल्यू 6 दिली आहे. बघा मित्रांनो, चला बघूया अशाच प्रकारचा पुढील प्रश्न. बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर तिसरा प्रश्न दिसत आहे. हा प्रश्न सुद्धा त्याच प्रकारचा आहे, परंतु थोडा वेगळा आहे मित्रांनो. थोडं ध्यान देऊन लक्ष द्या. बघा, मी प्रश्न वाचतो. 5 वर्षापूर्वी माधवच्या आईचे वय त्याच्या वयाच्या 5 पट होते. 10 वर्षानंतर माधवचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर माधवचे आजचे वय किती? आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो? माधवचे आजचे वय काढायचे आहे. आता आपल्याला ज्याप्रमाणे माहिती दिली आहे त्याप्रमाणे आपण पहिले तर मानून घ्या. बघा, 5 वर्षापूर्वी माधवच्या आईचे वय त्याच्या वयाच्या 5 पट होते. आता मी बघा, आईसाठी ए घेतो आणि माधवसाठी एम घेतो, हे लक्षात ठेवा. आता बघा, माधवचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 5 पट होते, आईचे वय त्याच्या वयाच्या 5 पट होते, म्हणजे आई ही 5 वर्षाची असेल तर माधव हा 1 वर्षाचा होता. ठीक आहे, हे झालं 5 वर्षापूर्वी. तर मी ते ॲज इट इज 5 लिहून घेतो. आता नंतर पुढे काय म्हटलं आहे आपल्याला? 10 वर्षानंतर. बघा, 10 वर्षानंतर लिहिले आहे तर मी 5 खाली 10 लिहून घेतो. 10 वर्षानंतर बघा, 10 वर्षानंतर आईच्या वयाच्या निम्मे असेल, म्हणजे आईचं वय 2 असेल, निम्मे म्हणजे 1, म्हणजे माधवचं वय 1 असेल. आता बघा मित्रांनो, आता हा प्रश्न सुद्धा आपण त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. बघा, काय करायचं आहे? 10 आणि 5 हे किती होतात? 15. आपण काय करायचं? हे 15 लिहून घ्यायचे. 15ला दुसऱ्या रेशोमधील फरक डिफरन्स घ्यायचा, म्हणजे 2 आणि 1 मध्ये आपल्याला डिफरन्स किती मिळतो? 1. याच्या भागाकारामध्ये तेरप्या गुणाकाराचा फरक घ्यायचा, म्हणजे 2 गुणिले 1 आणि 5 गुणिले 1 करायचं. 5 गुणिले 1 केलं 5 मिळतात आणि 2 गुणिले 1 केलं 2 मिळतात. 15 1 15. 5तून 2 गेले आपल्याला मिळतात 3. याचं जर आपण सोडवलं 3 5 15, तर आपल्याला 1 ची व्हॅल्यू किती मिळाली मित्रांनो? 5 मिळाली. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय? तर माधवचे आजचे वय काढायचे आहे. आता बघा, माधवचे 5 वर्षापूर्वीचं वय, बघा 5 वर्षापूर्वीचं वय 1 होतं, 1 ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळाली. याचाच अर्थ माधवचे 5 वर्षापूर्वीचं वय हे 5 असणार आहे. परंतु आपल्याला आजचे वय काढायचे आहेत. आजचे वय म्हणजे किती मित्रांनो? बघा, हे 5 वर्षापूर्वीच आहेत, म्हणजे या म्हणजे जर आपल्याला आजचं वय काढायचं असेल तर 5 वर्षापूर्वीचं 5 वय आणि 5 वर्षानंतर 5, म्हणजे आपल्याला माधवचं आजचं वय किती मिळणार आहे? 10 वर्ष. जे की बघा, आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये अशा प्रकारचं उत्तर मिळतंय. ते ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं ते योग्य उत्तर असणार आहे. जर का मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये माधवच्या आईचं वय विचारलं असतं तर 5 वर्षापूर्वी बघा, माधवच्या आईचं वय आपण किती मानलं होतं? 5 मानलं होतं. आपल्याला 1 ची व्हॅल्यू किती मिळाली होती? 5 मिळाली होती. तर 5 वर्षापूर्वी माधवच्या आईचं वय किती येत होतं? 5 गुणिले 5 केलं असतं तर हे 5 वर्ष आधीचं वय येत होतं. परंतु आपल्याला आजचं वय पाहिजे, तर आपण यामध्ये 5 प्लस केले तर माधवच्या आईचं वय हे आपल्याला 30 वर्ष मिळालं असतं. इथे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्याला 5 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर असं विचारलं तर आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर या प्रश्नाचं योग्य ते आपलं उत्तर आलंय ऑप्शन क्रमांक 4. बघा मित्रांनो, पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. बघा, हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून पत्नी तिसऱ्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. मुलीचं 3 वर्षापूर्वीचं वय हे 4 वर्ष असेल तर श्रीकांतचे आजचे वय किती? आता आपल्याला श्रीकांतचे आजचे वय काढायचे आहे. परंतु मित्रांनो, प्रश्नामध्ये खूप सारं आपल्याला कन्फ्युजन दिलं आहे. परंतु आपण कन्फ्युजन न घेता आपल्याला आपण शेवटली लाईन पकडून चालायचं आहे. बघा, श्रीकांत त्याच्या पत्नीपेक्षा मोठा असून तिची पत्नी जी आहे ती तिच्या मुलीच्या 4 पटीनं 3 पटीने जास्त वयाचे आहे. आणि त्या मुलीचं जे वय दिलंय ते 4 वर्ष आधीचं दिलंय. बघा, 4 वर्षापूर्वीचं तिचं वय किती होतं? बघा, 4 होतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या मुलीचं आजचं वय काढायचं असेल तर 3 वर्षानंतर जावं लागेल. आपण 3 वर्षानंतर गेलो तर मुलीचं आजचं वय आपल्याला किती मिळालंय? 7 मिळालंय. आता हे जे 7 मिळालं आहे बघा, आणि प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? तिची जी पत्नी आहे ती आपल्या मुलीच्या 5 पट वयाच्या आहेत, म्हणजे मुलगी 7 वर्षाची आहे. हिचे जर आपण 5 पट केलं म्हणजे गुन्ह्याला 5 केलं, 7 5 35, तर त्याच्या पत्नीचं वय आपल्याला किती मिळालंय? 35 वर्ष मिळालंय. आता पत्नी जर 35 वर्षाची आहेत आणि श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 5 वर्षांनी मोठा आहे. पत्नी 35 वर्षाची आहेत, याच्यामध्ये जर 5 मिळवलं तर आपल्याला मिळतं 40, म्हणजे 40 वर्ष हे श्रीकांतचं वय असणार आहे. बघा, जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये अशा प्रकारचं उत्तर बघायला मिळतं. आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर सुद्धा ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. चला बघूया पुढील प्रश्न.